ज्याला आपण दर्जा म्हणू एक या ठिकाणी मिळालेला आहे. ग्रामीण महाविद्यालय जे ग्रामीण भागातल्या महाविद्यालयाला नॅकचं जे काय ॲक्रिडिटेशन आहे ते ए मिळणं हे सुद्धा साधी बाब नाही. अतिशय मेहनतीनं मी ऐकत होतो, पाहत होतो. आज महाविद्यालयाचं रोपडं पालटलेलं आहे, भौतिक सुविधा इथं उपलब्ध झालेल्या आहेत आणि आज इथला विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या मुद्द्यावर या ठिकाणी काम करतोय. खऱ्या अर्थानं संस्थापक अध्यक्ष किशनरावजी राठोड साहेब आणि त्यांचे खांद्याला खांद्या लावून काम करणारे स्वर्गीय गोविंदरावजी राठोड साहेब या दोघांचे स्वप्न खऱ्या अर्थानं साकार झाले या महाविद्यालयाच्या माध्यमातून असं मला सांगावं वाटते. गेल्या अनेक वर्षापासून मी या इथल्या कार्यक्रमांना येतो, मग ते वसंतराव नाईक व्याख्यानमाला असेल, अतिशय मोठ्या प्रमाणावर राठोड सर या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून वसंतराव नाईक व्याख्यानमाला या राज्यातले अनेक मोठे वक्ते, साहित्यिक, कवी या स्टेजवर येऊन गेले. या ठिकाणी मोठे मोठे कार्यक्रम व्हायचे, आजही होतात, उपक्रम तर आहेतच, पण हे व्याख्यानमाला एक जिल्हा म्हणा किंवा राज्यस्तरासारखी एक सुंदर व्याख्यानमाला इथं चालू आहे, आजही चालू असे करत आहे. आणि दुसरी गोष्ट की इथं फार मोठं युवक महोत्सव झाला आणि त्यावेळेस साहेबांनी मला सांगितले की तुम्ही 3 दिवस इथंच थांबायचं आणि पूर्ण प्रसिद्धीचा भाग एक 3 स्टेजवर वेगवेगळे कार्यक्रम, रात्रीला चालणारे सांस्कृतिक कार्यक्रम आणि एक पान 2 पान वर्तमानपत्राची त्या काळामध्ये वेगवेगळ्या कविता, काव्यवाचन कट्टा असेल, इकडं नाट्यप्रयोग असतील, एकांकिका असतील, क्रीडा स्पर्धा असतील, अशा वेगवेगळ्या दररोज 2 पानं भरणारा मॅटर इथं बसून आम्ही त्यावेळेस सुविधा नसताना त्या काळामध्ये मला वाटते 2001 ची म्हणजे महाविद्यालय स्थापन झालं 91 ला. अवघ्या 10 वर्षात म्हणजे साहेबांनी निर्णय घेतला की ग्रामीण भागामध्ये हे युवक महोत्सव झालं पाहिजे. आमचं महाविद्यालय इतर विद्यापीठ क्षेत्रातल्या इतर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पाहिलं पाहिजे, त्या निमित्तानं आपल्या इथं आले पाहिजे लोक. एक साहेबांची संकल्पना होती आणि ते युवक महोत्सव एवढा गाजला, ते सर्व गाजवण्यामध्ये आमच्या सर्व पत्रकारांची मोठी भूमिका आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य की 2001 च्या युवक महोत्सवापासून आमचे सर्वच पत्रकार, मग त्यामध्ये बऱ्याच वेळा बदने सर असतील, आणखी वेगवेगळ्या प्रकारचे समितीचे प्रमुख असतील, ते आमच्याकडे बातम्या पुरवायच्या. बऱ्याच वेळा आम्ही अडचणीत असतो किंवा इतर कुठल्या तरी कार्यक्रमात असतो, अशा वेळी इथं झालेले उपक्रम आम्हाला बदने सरांच्या माध्यमातून, केंद्रे सरांच्या काळामध्ये सुद्धा मला एक आठवते सर, शिकाऱ्याला राष्ट्रीय सेवा योजनेचं शिबिर होतं. मला वाटतं 7 दिवसाचं शिबिर राहते, 1 आठवडा सर्व विद्यार्थी तिथं राहतात. मलाही पाहुणा म्हणून त्या ठिकाणी सरांनी बोलवलं होतं. त्यावेळेस मी वर्तपत्राची स्वातंत्र्याच्या ह्या लढ्यामध्ये काय भूमिका आहे या विषयावर मी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांपुढे व्यक्त झालो होतो. म्हणजे असे अनेक अनुभव आहेत या महाविद्यालयाच्या बाबतीमध्ये. त्यावेळी त्यांच्या 8 दिवसाच्या 8 स्टेटमेंट वेगवेगळ्या वक्त्यांचे दररोज संध्याकाळी तिथं कार्यक्रम व्हायचे, ते आपण प्रकाशित केले. मला सांगायला अभिमान वाटतो की गेल्या अकॅडमिक इयरमध्ये माझ्या एका वर्तमानपत्रामध्ये या महाविद्यालयाच्या विविध अशा प्रकारच्या उपक्रमांच्या 40च्या वर बातम्या प्रकाशित केल्या. माझ्याकडे रेकॉर्ड आहे. मी परवाला सरांना एकत्रित बातम्या सगळ्या टाकल्या. सांगायचा उद्देश आहे की मी तर टाकलं, मी संस्थेचा घटक आहे, मी संस्थेच्या एका वेगळ्या शाखेमध्ये काम करतो, माझं तर कर्तव्यच आहे. पण माझ्याकडे आलेल्या बातम्या मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना पाठवून इतरही वर्तमानपत्रामध्ये, मग ते पुण्यनगरी असेल, आमचे एकमत असेल किंवा आमच्या डोईजर ज्ञानेश्वर माऊलींचा आमच्या लोकराज्य असेल, अशा वेगवेगळ्या दैनिकांमध्ये कोल्हापुरे साहेब आहेत, आशिष आहे, प्रजावलीमध्ये आहे. म्हणजे केवळ देशोन्नतीमध्ये बातमी संस्थेची आली इथपर्यंत मी थांबलेलं नाही, तर इतरही माझ्या सहकाऱ्यांच्या वर्तमानपत्रामध्ये ती बातमी आली पाहिजे. ते उपक्रम या महाविद्यालयाचा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, त्याच्यातून या भागामध्ये एक विशिष्ट अशा प्रकारचं परिवर्तन आलं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका आम्ही सर्व पत्रकारांनी घेतली आहे. आज खरंच चांगला योग आहे की बऱ्याच दिवसानंतर बदने सरांच्या आणि या महाविद्यालयाच्या म्हणजेच डॉक्टर प्रोफेसर प्राचार्य हरिदास राठोड सर यांच्या मार्गदर्शनाखाली या दर्पण दिनाच्या निमित्तानं, पण दर्पण काळाच्या बाबतीमध्ये 2 शब्द व्यक्त होतो की 6 जानेवारी 1812 ला त्यांच्या जन्मतारखेचं थोडासा असं लिखित अशा प्रकारचं काही नाही, तरी परंतु उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे असं सांगितलं जाते की 6 जानेवारी 1812 ला त्यांचा जन्म झाला आणि अवघ्या 20व्या वर्षी
तत्कालीन काळ त्या परिस्थितीमध्ये म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळ आहे, इंग्रजाची राजवट आहे, ज्यावेळी भाषण स्वातंत्र्याला मान्यता नव्हती, लेखन स्वातंत्र्याला मान्यता नव्हती, विचार स्वातंत्र्याला काही असं पूरक वातावरण नव्हतं, पोषक वातावरण नव्हतं. अशा स्थितीमध्ये एक 20 वर्षाचा युवक मराठीतलं पहिलं वर्तमानपत्र काढतो. म्हणजे याची आपण कल्पना केली बरी की आज 200 वर्षानंतर जवळपास 196 वर्ष व्हायले, आज मुखेडमध्ये आमचे 2 सहकारी मित्र वर्तमानपत्र त्यांनी काढलेलं आहे. एक आमचे नामदेवराव एकटवार आहेत लोकसंख्येच्या माध्यमातून, आणि दुसरी आमच्या ज्ञानेश्वर माऊलींनी लोकराज्य या ठिकाणी सुरू केलं. म्हणजे आपल्यापर्यंत ही जी काही श्रृंखला आहे वर्तमानपत्र स्वतः काढण्याची आणि त्याचं संपादक म्हणून काम करण्याची, तर मुखेडपर्यंत यायला 196 वर्षाचा कालावधी लागला. तर अशा काळामध्ये बाळशास्त्री जांभेकरांनी वयाच्या अगदी 20व्या वर्षी हे दर्पण नावाचं वर्तमानपत्र काढलं. नुसते दर्पणकार 20व्या वर्षी तर 22व्या वर्षी त्यांनी यत्तदेशीय प्राध्यापक म्हणून नामांकित अशा एल्फिन्स्टन कॉलेजचे आहे, मुंबईचं जे एल्फिन्स्टन नावाचं नामांकित महाविद्यालय आहे, तत्पूर्वी जांभेकरांच्या पूर्वी बाहेरचे प्राध्यापक, बाहेरच्या देशातले प्राध्यापक या देशामध्ये म्हणजे महाविद्यालयामध्ये रुजू केले जायचे किंवा त्यांना नेमणूक दिली जायची. परंतु आपल्या देशातला एक विद्वान तरुण प्राध्यापक म्हणून एल्फिन्स्टनमध्ये प्रथम मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून केले. मला सांगायला आवडेल की एक माणूस प्राध्यापक म्हणून काम करतो, एक माणूस पत्रकार म्हणून त्या ठिकाणी संपादक म्हणून काम करतो, आणि हे करत असताना व्यासंग वाढवून 10 भाषावर प्रभुत्व मिळवतो असं एक मोठं व्यक्तिमत्व. आणि सर हे व्यक्तिमत्व एक असं होतं की त्यांना उदयपुरे 34 वर्षाचा कालावधी लागला. त्यांचं आयुष्य जर बघितलं आपण तर केवळ 34 वर्षाच्या कालावधीमध्ये हे सगळं एवढं मोठं हिमालयावर काम त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये केलं. अशा या महान दर्पणकारांच्या मराठी वर्तमान संस्कृतीचे जनक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते. त्यांच्या या दर्पण निमित्तानं म्हणजे दर्पण ज्या दिवशी प्रकाशित झालं, दर्पण साप्ताहिक होतं, त्यावेळेस त्यांनी असं केलं की 2 भाषेमध्ये ते वर्तमानपत्र 2 कॉलममध्ये असं प्रकाशित केलं जायचं की जेणेकरून आपण जे काही छापायलो ते आपल्या मराठी भाषिकांना वाचता आलं पाहिजे. आणि इथल्या लोकांचा म्हणजे त्या काळात जे काही काळ होता, इंग्रजांचा काळ होता, तर या लोकांच्या भावना ज्या काय आहेत लोकांच्या, ते इंग्रज सरकारला कळावं म्हणून ते इंग्रजी भाषेमध्ये अशा दोन्ही भाषेमध्ये ते एकाच पानावर 2 कॉलम असायचे, एक बातमी मराठीमध्ये एक बातमी इंग्रजीमध्ये. अशा पद्धतीचा प्रयोग करणारे ते देशातले पहिले संपादक आहेत असं मला वाटते. अशा या महत्वाच्या दर्पण ज्यांनी स्थापन केलं अशा बाळशास्त्री जांभेकरांच्या या 6 जानेवारीच्या निमित्तानं आमच्या तालुक्यातल्या सर्व दोन्ही पत्रकार संघटनेच्या प्रमुख पत्रकारांना या ठिकाणी आम्हाला बोलवलं, सन्मान केला, आम्हाला पत्र दिलं, सन्मानानं बोलवून आमचा सन्मान केला. याबद्दल मी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर हरिदास राठोड सर, या समितीचे प्राध्यापक डॉक्टर रामकृष्ण भटणे सर, या महाविद्यालयाचे समन्वयक सन्माननीय आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर देवदास पवार सर आणि उपस्थित सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.